म्हणून हनुमानजी भांडले रामचंद्रासोबत. भांडण पारमार्थिक क्षेत्रातलं आहे. तो राम अधिकम नाम इति मी निश्चलामती तोया तू तारिता योद्ध्या नामना तू भुवनत्रयम इति हनुमान उवाच. वाल्मिकी रामायण. म्हणत जाण नाही तर हो म्हणाला काय हरकत, काही खर्च आहे का? तो राम अधिकम नाम. रामचंद्राला म्हणतायत तुमच्यापेक्षा नाम श्रेष्ठ. अधिकम नाम मी अनुभवानं सांगतो मालक. हनुमानजी म्हणले रात्रंदिवस भजन करतो ना. इथे मी निश्चलामती. काय फरक आहे? फरक तोया तू तारिता योद्ध्या नामना तू भुवनत्रयम. 4 प्रकारचा फरक सांगता येतो देवा. कोणते 4 प्रकार? तुम्ही फक्त त्रेतायुगापुरता राम नाम चंद्र सूर्य असेपर्यंत आहे ना. तुम्ही अयोध्या तारली मालक, नामानं त्रैलोक्य तरलं. दुसरा फरक. तुम्ही एका अहिल्याचा उद्धार केला, अरे नामानं कितीकांचा झाला. तिसरा फरक. आणि एक सांगू का मालक, तुमचं दर्शन घ्यायला द्वारपाला सोबत वशिला लावून महालात दर्शनाला यावं लागतं. पण तुमच्या नामात ही ताकद आहे. नाम घेणाऱ्याच्या झोपड्यात सुद्धा दर्शन द्यायला तुला जावं लागतं. सुखे येतो घरा नारायण, नवीन कीर्तनकारांसाठी मी हे मोकळे करून ठेवतो. भांडवल संपलन, वेळ शिल्लक असली तर कीर्तनकारांनी इथं शबरीचा प्रसंग पाऊण तास 1 तास सांगायचा आणि मग जय विठ्ठल करायचं. जमते ते वगैरे वगैरे. भाऊ शबरीनं राम शोधला नाही, श्रीरामानं शबरी शोधली. ती वाट बघत होती. आकड्या झाडा पडी राम पुकारी पुकारी, जिबड्या झाडा पडी. सूर्योदयापासून सूर्य मावळेपर्यंत भोवताल मुंडकं फिरवायची. संध्याकाळी रडायची, प्रभू नाही आयो मंद हमारो भाग. रडायची. आणि रडणं ही सुद्धा भक्तीच आहे. रडावं फक्त दोघासाठी, एक तर संतासाठी नाही तर देवासाठी. संसारासाठी रडू नका. रडायचं असेल तर दोघाजवळ रडावं, एक तर संताजवळ अथवा देवाजवळ. रडायचं असेल तर पंढरपूरला जाऊन पांडुरंगाजवळ रडा, नाही तर आळंदीला येऊन माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवून रडा. कारण अश्रू पुसणारे जगात फक्त 2 आहे, संत नाही तर भगवंत. प्रापंचिकाच्या पुढून छाती काढून चालत जा, रडत जाऊ नका. तुम्ही रडला तात्पुरतं, अनिल भाऊ तर ते तात्पुरतं म्हणतंय. वाईट झालं असं नाही व्हायला पाहिजे. वाईट झालं असं नाही. आणि तुम्ही गेला की तुमची विनामूल्य जाहिरात करते. काल आलतं पठ्ठ्याजवळ ढसा ढसा रडलं सकाळी, अशी विनामूल्य सेवा करतं पुन्हा तालुकाभर. म्हणून छाती काढून चालत जा प्रापंचिकाच्या पुढून. रडायचं असेल तर माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवून रडा, नाही तर पांडुरंगाजवळ रडा. अश्रू पुसणारे दोघंच आहे. आणि एक लक्षात ठेवा, भगवंताला लवकर ऐकायला जाणारी भाषा अश्रूची भाषा आहे. अश्रूची भाषा. वेदांताच्या भाषेपेक्षा त्याला हे लवकर भाषा कळते. माऊल्यांच्या भाषेत सांगतो, मुलाला जर वाटतंय लवकर मम्मीनं लक्ष द्यावं तर त्यानं मम्मी 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 नाही करायचं. दोन्ही हातानं कपाळ बदलून रडायचं. स्वयंपाक थांबवते, मम्मी पळत येऊन लेकराला घेते. जशी व्यवहारात ही रडण्याची ताकद आहे, तीच परमार्थात आहे. म्हणून रडायची संध्याकाळी. प्रभू नहीं आयो मंद हमारो भाग, प्रभू नहीं आओ मंद हमारो भाग. जन्मभर जन्मभर. बरं गुरुजन सांगितलं होतं, जगाचा बाप तुझ्या झोपड्यात येणार. आणि तेव्हा रामाचा जन्मच व्हायचा होता. किती वर्ष भजन केलं असेल. आणि तो दिवस उजाडला आणि जगाचा बाप शबरीच्या आश्रमात आला. शबरी देवाकडे गेली नाही, देव शबरीकडे. सुख येतो घरा नारायण, सवयीप्रमाणे. महाराष्ट्राला माहिती आहे बिघडलेल्या घड्याळी दुरुस्त करणे. तडजोड नाही अनिल भाऊ, बरोबर करू आपण. एकदा संप्रदायपूर्वक भजन आणि उर्वरित कार्यक्रम नियोजित वेळेमध्ये होईल. विठोबा कुमार
नाही न लगते जावे वनांतरा पण न जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. त्यासाठी काय करायचं ठाईचं बैसोनी ठाईचं बैसोनी करायक चित्त अनावडीत अनंत. हे सोपं वाटत असलं तरी एवढं सोपं नाही. पहिलं ठाईच बसणंच कठीण आहे. आता बसण्याचे कार्य